मूळव्याध असणाऱ्या व्यक्तींनी पोट साफ राहील, बद्धकोष्ठता होणार नाही आणि शौचाच्या वेळी ताण पडणार नाही, असं पदार्थ खाणं खूप गरजेचं असतं. तेव्हा मूळव्याध असणाऱ्यांनी नक्कीच हे पदार्थ खा. जसं की पहिलं महत्त्वाचं म्हणजे तंतुमय पदार्थ खाणं खूप महत्त्वाचं आहे. तंतुमय पदार्थ मल मऊ ठेवतात आणि शौच सहज होते. त्याचप्रमाणे भाजीपाला यामध्ये तुम्ही दोडका, गाजर, दुधी भोपळा, गवार, फ्लॉवर यांचा तुम्ही नक्कीच समावेश करू शकता, जेणेकरून हे पचायला हलकं असतं. त्याचप्रमाणे पालक, मेथी, बीट, भाजी उकडलेली किंवा वाफवलेली असावी. त्याचप्रमाणे फळे दररोज खाणं आवश्यक आहे, जसं की पपई, सफरचंद सालीसह खा. त्याचप्रमाणे नाशपती, संत्री, मोसंबी, केळी फार पिकलेली नाही. अंजीर, रात्री 2 अंजीर भिजवून सकाळी खा. फळं चावून खा. रस टाळा. संपूर्ण धान्य खा, जसं की ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणी, ओट्स, ब्राऊन राईस. त्याचप्रमाणे डाळी, जसं की मसूर, मूग, तूर पण मर्यादित खा. त्याचप्रमाणे भिजवलेले पदार्थ, जसं की भिजवलेले मनुके 8 ते 10, भिजवलेले अंजीर नक्कीच तुम्ही खाऊ शकता. त्याचप्रमाणे भिजवलेले बदाम 5 ते 6. पोट साफ होण्यास मदत होते. दही आणि ताक घ्या. दही ताजे घ्या. ताक मीठ न घालता घ्या. थोडं जिरं टाका. यामुळे पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठता कमी होते. पाणी पिणं खूप गरजेचं आहे. दिवसाला किमान 8 ते 10 ग्लास कोमट पाणी प्या. सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून फायदेशीर पदार्थ म्हणजे इसबगोल. रात्री दूध किंवा कोमट पाण्यासोबत 1 चमचा. त्रिफळा चूर्ण रात्री अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत नक्कीच घेऊ शकता. तेही तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच घेऊ शकता. मूळव्याध असणाऱ्यांनी सकाळी वेळेवर शौचाला जा. शौच करताना जोर लावू नका. जास्त वेळ बसू नका. हलका व्यायाम करा. चालणं ठेवा. यामुळे आतड्यांची हालचाल होण्यास मदत होते. आणि मसालेदार पदार्थ, तिखट पदार्थ, मैदा, बेकरी टाळा. जंक फूड टाळा. फार चहा, कॉफी टाळा. त्याचप्रमाणे मद्य आणि धूम्रपान नक्कीच टाळा. मूळव्याध आहाराने खूप प्रमाणात राहू शकतो. तंतुमय आहार, भरपूर पाणी, शिस्तबद्ध दिनचर्या यामुळे तुमचा मूळव्याधाचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहायला नक्कीच मदत होते. तेव्हा तुमच्या आहारामध्ये पालेभाज्यांचा जास्तीत जास्त समावेश नक्कीच करा.